नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. निवारा ट्रस्टच्या नावाखाली गोरगरिबांना 22 लाखाचा गंडा. पूजा भोसलेला 3 वर्षांनी अटक. कोल्हापुरात वेगवेगळ्या हॉलमध्ये लोकांना बोलवत होती. गरजू गरिबांना निवारा ट्रस्टकडून 25 लाखापर्यंतची आर्थिक मदत मिळवून देण्याच्या बहाण्याने अनामत रकमेपोटी 22,37,000ची फसवणूक करून पसार झालेल्या पूजा अजित भोसले उर्फ पूजा अनंत जोशी व 41 राहणार राजारामपुरी तिसरी गल्ली हिला अटक करण्यात आली. 3 वर्षापूर्वी तिच्या विरोधात गुन्हा दाखल होताच ती पसार झाली होती. ती सध्या भोसरी MIDC पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेनंतर येरवडा कारागृहात असल्याची माहिती मिळताच तेथून ताबा घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की मे ते ऑगस्ट 2023 कालावधीत संशयित पूजा भोसले जोशी कोल्हापुरातील वेगवेगळ्या हॉलमध्ये लोकांना बोलवत होती. या ठिकाणी बोलताना निवारा ट्रस्ट हा पुण्यातील सरकारमान्य ट्रस्ट असून परदेशातून मोठ्या देणग्या त्यांना मिळत असल्याचे खोटे सांगून लोकांची दिशाभूल करत होती. स्वतः या ट्रस्टची CEO असल्याचे सांगत तिने बँक खात्यांची खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. या ट्रस्टच्या माध्यमातून गरजू गोरगरिबांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. ट्रस्टकडून 25 लाखाची FD मिळवण्यासाठी प्रोसेसिंग चार्जेस 3,900 रुपये व नोटरीसह कागदपत्रांसाठी 600 रुपये असे एकूण 4,500 रुपये भरून घेतले. 500हून अधिक लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवून रक्कम पूजा भोसले जोशी हिच्याकडे संचालकांकडे सुपूर्द केली. यामध्ये संशयित राहुल रमेश भोसले, भरत श्रीपाल गाठ अशांनीही लोकांमध्ये जाऊन ही रक्कम भरून घेतली होती. जवळपास 22,37,200 रुपयांची रक्कम हडप करून पूजा भोसले जोशी पसार झाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही संचालकांना पोलिसांनी अटक केली. मात्र पूजा भोसले जोशी पोलिसांना मिळून आली नव्हती. तिच्या विरोधात भोसरी MIDC पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला. यामध्ये तिची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी कारागृहाशी पत्रव्यवहार करून तिला ताब्यात घेतले. तिला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं असता 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.